जय श्री श्री राधा गोविंद देव जी की जय। श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा माई की जय। श्री श्री गौर निताय भगवान की जय। श्रीला प्रभुपाद की जय। गुरु महाराज की जय। जय राधा माधवा कुंज बिहारी। जयो राधा माधव कुंज बिहारी। गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जनरंजन। जमुना तीरा वनचारी। जमुना तीरा वनचारी। जयो राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जयो श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंदा। श्री अद्वैता गदाधर श्रीवासादि गौरा भक्तवृंदा। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। जय गोविंद राधा गोविंद श्री राधे। जय जगन्नाथ जय जगन्नाथ। जय बलदेव जय सुभद्रा। जगन्नाथ स्वामी नयन पथगामी भव तुमे। जय गौरानिताय जय गौरानिताय। जय जय प्रभुपाद प्रभुपाद। जय जय गुरुदेव। हरिनाम संकीर्तन की जय। श्रील प्रभुपाद की जय। गुरु महाराज जी की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया
भगवतिरुत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरोन् वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातां सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिकान्त श्रीराधाकान्त नमोऽस्तुते। तप्त कांचन गौरांगी श्रीराधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वंशकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमः ॐ विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन् इति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंदा। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। प्रभुजी माताजी सर्वांचं स्वागत आहे आजच्या श्रीमद भागवतम चर्चेमध्ये। तर मागच्या वेळेस आपण पाहत होतो वेगवेगळ्या महान ऋषी मुनींची यादी, जे की परीक्षित महाराजांना पाठिंबा देण्यासाठी आणि श्रीमद भागवताचं श्रवण करण्यासाठी गंगेच्या काठी जमले होते। तर आपण विश्वामित्र मुनींपर्यंत आलो होतो। कुणाला वाचायचंय का प्रभुजीज माताजीज? हरे कृष्ण। हरे कृष्ण। ठीक आहे, मी वाचू प्रभू। हा, संजना माताजी तुम्ही होता, क्षितिजा माताजी तुम्ही पुढचं वाच। हरे कृष्ण। हो प्रभूजी। हा, हरे कृष्ण प्रभूजी। हरे कृष्ण। गादीसूत अर्थात विश्वामित्र, कठोर तपस्वी आणि योग सामर्थ्य असलेले हे महान ऋषी, आजच्या उत्तर प्रदेशाचा एक भाग असलेल्या कान्यकुब्जांचा सामर्थ्यशाली राजा गादी हा यांचा पिता, त्यामुळे हे गादीसूत नावाने प्रसिद्ध झाले। ते जरी जन्माने क्षत्रिय होते तरी आपल्या आध्यात्मिक सिद्धीच्या सामर्थ्यावर त्यांनी त्याच जीवनात ब्राह्मणत्व मिळवले। राजपदावर असताना एकदा त्यांचे वसिष्ठ मुनींशी भांडण झाले। त्यावेळी मतंग मुनींच्या साहाय्याने यांनी एक मोठा यज्ञ केला आणि त्या सामर्थ्याने ते वसिष्ठ पुत्रांचा वध करू शकले। ते मोठे योगी झाले, तथापि त्यांना इंद्रिय निग्रह साधला नाही आणि त्यामुळे जगाची ऐतिहासिक सौंदर्य सम्राज्ञी असलेल्या शकुंतलेचे पितृपद त्यांच्या गळ्यात आले। क्षत्रिय राजा असताना एकदा ते वसिष्ठ मुनींच्या आश्रमात गेले। तेथे मोठ्या थाटाने त्यांचे स्वागत झाले। वसिष्ठांकडील नंदिनी नावाची गाय म्हणजेच कामधेनू आपल्याला मिळावी अशी त्यांची इच्छा झाली, परंतु वसिष्ठांनी ती देण्यास नकार दिला। तेव्हा विश्वामित्रांनी ती चोरली आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये आणि वसिष्ठांमध्ये मोठेच भांडण झाले। वसिष्ठांच्या आध्यात्मिक सामर्थ्यामुळे विश्वामित्रांचा पराभव झाला आणि त्यामुळे राजाने ब्राह्मण होण्याचा निश्चय केला।
त्यासाठी त्यांनी कौशिक नदीच्या काठावर कठोर तपश्चर्या केली. यांनीही कुरुक्षेत्रावरील लढाई होऊ नये म्हणून प्रयत्न केले होते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद. धन्यवाद माताजी. तर विश्वामित्र मुनींबद्दल आपण पाहतो, की इथे भागवतात सांगितलंय, की कशाप्रकारे त्यांच्या योग साधनेच्या बळावर एका क्षत्रिय वर्णाश्रम स्थानामधून ते ब्राह्मण स्तर त्यांनी प्राप्त केला. पण त्याचं कारण होतं वसिष्ठ मुनींसोबत त्यांचं जे अ, झालेलं भांडण आहे, कामधेनू या गायीमुळे. जे की गाय सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी कोणत्याही व्यक्तीच्या ही समर्थ आहे. आणि विशेषतः लोकांना जर विश्वामित्र मुनींबद्दल प्रश्न विचारला, तर प्रचलित जो प्रसंग लोकांना आठवतो तो आहे, की कशाप्रकारे स्वर्गामधली अप्सरा मेनका हिच्याकडे ती आकर्षित झाले वगैरे. परंतु हे कमी जणांना माहिती आहे, की हेच विश्वामित्र मुनी पुढे भगवंतांचे एवढे महान भक्त पण झाले, की प्रभू रामचंद्रांनी स्वतः त्यांना गुरु म्हणून स्वीकार केला आणि विश्वामित्र मुनींनीच ती प्रार्थना लिहिली. कौसल्या कुणाला माहिती आहे का ते एम.एस. सुब्बलक्ष्मी यांनी गायलेली प्रार्थना? कौसल्या सुप्रभा. सुप्रभातम रामचंद्र प्रवर्तते. हां. तर ती जी प्रार्थना आहे, ती स्वतः विश्वामित्र मुनींनी रचलेली आहे. ज्यावेळेस राम आणि लक्ष्मण एकदा विश्वामित्र मुनींसोबत गेलेले असताना, ज्यावेळेस ते मला वाटतं शरयू नदीच्या तीरावर आराम करत असताना रात्री, सकाळी त्यांना उठवण्यासाठी विश्वामित्र मुनींनी ही प्रार्थना रचलेली. तर भगवंतांचे निश्चित महान भक्त आहेत आणि कोणती गोष्ट महत्त्वाची आहे, की भगवंतांनी त्यांना कोणत्या पदावर स्वीकार केला. तर इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, की एव्हरी सेंट हॅज अ पास्ट अँड एव्हरी सिनर हॅज अ फ्युचर. म्हणजे प्रत्येक पापकार्य करणाऱ्या व्यक्तीला भविष्य निश्चित आहे, जर त्यांनी आपल्या स्वातंत्र्याचा व्यवस्थित उपयोग केला भगवत भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी. आणि प्रत्येक साधू संत व्यक्तीचा पण एक भूतकाळ असतो. तर आपण त्या भूतकाळावर जोर न देता आत्ता सध्याच्या स्थितीला त्यांचं भगवंतांच्या प्रतीचं समर्पण काय आहे, त्या स्तरावर कोणत्याही व्यक्तीला आदर सन्मान प्रदान करायला पाहिजे. ना की त्यांच्या भूतकाळाच्या आधारावर त्यांच्यामध्ये काही त्रुटी शोधण्याचा प्रयत्न करणं. तर असे महान विश्वामित्र ऋषी आहेत. त्याच्यानंतर आहेत अंगिरा मुनी. हरे कृष्ण. संजना माताजी कंटिन्यू करा. हो प्रभूजी. अंगिरा ब्रह्मदेवांच्या 6 मानस पुत्रांपैकी हे एक. स्वर्गलोकातील देवतांचे अतिशय विद्वान असे गुरु बृहस्पती त्यांचे हे पिता. एका अर्धवट विझलेल्या अग्निज्वालेला ब्रह्मदेवांनी आपले वीर्य दिले. त्यापासून यांचा जन्म झाला. उतत्य आणि संवर्त हे यांचेच पुत्र. गंगा तटावरील अलकनंद या ठिकाणी ते भगवंतांचे नाम संकीर्तन करीत असून तपश्चर्या करीत आहेत असे म्हटले जाते. हां, प्रभूजी बोलतात. हा. हां. तर अंगिरा ऋषींबद्दल पण आपण भागवतामध्ये खूप सुंदर अ, भक्ती मार्गावरील भक्ती मार्गावर कशाप्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या जीवांना मार्गदर्शन करण्याचं त्यांनी कार्य केलं. जसं की अ, चित्रकेतू महाराजांची कथा श्रीमद भागवतामध्ये येते, की नारद मुनी आणि अंगिरा मुनी हे कशाप्रकारे एकदा चित्रकेतू महाराजांच्या राजदरबारामध्ये गेले होते आणि चित्रकेतू महाराजांनी त्यांना दुःख व्यक्त केले, की राज्यामध्ये सर्व भरभराट आहे, परंतु हे राज्य पुढे नेण्यासाठी संतती नाहीये. आणि त्यावेळेस नारद मुनी अंगिरा ऋषींनी त्यांना सांगितलं, की तुम्हाला पुत्रप्राप्ती जरूर होईल, परंतु हा पुत्र तुमच्या आनंदाचं आणि दुःखाचं दोन्हीचं कारण ठरेल, म्हणून त्याला हर्षशोक हे नाव दिलं गेलं. आणि नंतर आपण पाहतो, की प्रकृतीच्या एका विशिष्ट प्रकारच्या व्यवस्थेने त्या पुत्राचा मृत्यू झाला. ज्यावेळेस चित्रकेतू महाराजांच्या बाकीच्या राण्या त्यांच्या त्या राणीबद्दल, जिला की हा पुत्र प्राप्त झाला होता, तिच्याबद्दल त्यांनी ईर्ष्याभाव ठेवला आणि या छोट्या बाळाला
विष दिलं गेलं. परंतु या सर्व गोष्टींमधून आपण पाहतो की चित्रकेतू महाराज हे अंगिरा मुनी आणि नारद मुनी यांच्या मार्गदर्शनाने कसे महान भक्त झाले आणि नंतर त्यांना विद्याधर लोकामध्ये जन्म प्राप्त झाला आणि नंतर वृत्रासुर आणि नंतर ते भगवत धामामध्ये परतले. तर अशाच प्रकारे आपण मृगरीच्या बाबतीमध्ये पण पाहतो की नारद मुनी अंगिरा मुनी हे कशा प्रकारे मृगारी हा की इतका क्रूर शिकारी होता जो की प्राण्यांना अर्धवट मारण्यामध्ये आनंद घ्यायचा आणि त्यांना तडफडताना मृत्यूला कवटळताना पाहताना त्याला आनंद व्हायचा. तर नारद मुनींनी अशा महान अशा क्रूर शिकाऱ्याला पण महान भक्तामध्ये हृदय परिवर्तन केलं आणि असं सांगितलं जातं की त्यानंतर काही काळानंतर नारद मुनी आणि अंगिरा मुनी पुन्हा त्या ठिकाणाहून जात असताना कशा प्रकारे त्यांनी पाहिलं की हाच एकेकाळचा क्रूर असा प्राण्यांना मारणारा शिकारी एक रस्त्यावरून जाणाऱ्या मुंग्यांसाठी पण तो काळजी घेत होता की चुकून पण आपला पाय त्यांच्यावर पडू नये. म्हणून आपल्या गुरु महाराजांना येताना पाहून इतका आनंदित झालेला मृगारी आपल्या अंगवस्त्राने हळूच रस्त्यावरील मुंग्यांना बाजूला करत होता, जेणेकरून आपला पाय त्यांच्यावर पडून त्यांना इजा होऊ नये, मृत्यू होऊ नये. तर अशा कितीतरी प्रकारच्या महान भक्तांना बनवण्यामध्ये नारद मुनींसोबत अशा महान ऋषीमुनींचा पण योगदान राहिलेलं आहे. त्यांच्यापैकी एक आहेत अंगिरा मुनी. परशुराम, पुढचं माताजी, उतत्य. हो प्रभूजी. उतत्य महर्षी अंगिरांच्या 3 पुत्रांपैकी एक महाराज मांधाताचे हे गुरु यांनी सोमाची कन्या भद्रा हिच्याशी विवाह केला. जेव्हा वरुणाने तिचे अपहरण केले तेव्हा प्रतिशोध म्हणून यांनी सर्व जगातील पाणी पिऊन टाकले. हरे कृष्ण. हा, पुढे. हो प्रभूजी. मेधातिथी अतिप्राचीन काळातील एक वृद्ध ऋषी, स्वर्गराज इंद्र यांच्या सभेचे हे सदस्य, वनामध्ये शकुंतलेचे पालन करणारे कण्व मुनी हे यांचे पुत्र. वानप्रस्थ आश्रमातील नियमांचे अतिशय काटेकोरपणे पालन केल्याने यांना स्वर्गलोकाची प्राप्ती झाली. हा, तर विशेषतः देवी देवतांबद्दल असं सांगितलं जातं की जे वर्णाश्रम व्यवस्थेतील वेगवेगळ्या वर्णांचं आणि आश्रमांचे जे नियम आहेत आणि जे कर्तव्य आहेत त्यांचं काटेकोरपणे पालन करतील त्यांना महान अशा उच्च ग्रहांमध्ये पण जन्म प्राप्त होतो. इनफॅक्ट इंद्राबद्दल, ब्रह्माजींबद्दल असं सांगितलं जातं की असे व्यक्ती आहेत, जर एखाद्या व्यक्तीने 100 जन्मांमध्ये कंटिन्युअस म्हणजे सलग जर वर्णाश्रम व्यवस्थेतील नियमांचं काटेकोरपणे पालन केलं तर त्याला इंद्रपद किंवा ब्रह्माजींचं पद प्राप्त होण्यासाठी पण तो व्यक्ती पात्र ठरतो. तर अशा प्रकारचं मेधतिथी ऋषींचं वर्णन आहे. नंतर माताजी देवला. हो प्रभूजी. देवल नारद मुनी अथवा व्यासदेव यांप्रमाणे एक महान अधिकारी व्यक्ती. श्रीकृष्ण हेच सर्वश्रेष्ठ पुरुषोत्तम भगवान आहेत हे जाणलेल्या अर्जुनाने ज्या अधिकारी व्यक्तींची नावे दिली त्यात त्यांचाही समावेश आहे. गीता पांडव कुळाचे कुलगुरु धौम्य यांचे हे वडील बंधू असून ते कुरु युद्धानंतर युधिष्ठिरास भेटले होते. क्षत्रियांप्रमाणे यांनी आपल्या मुलाला स्वयंवराची अनुज्ञा दिली आणि त्या स्वयंवर प्रसंगी सर्व ब्रह्मचारी ऋषी कुमारांना आमंत्रण दिले गेले होते. काहींच्या मते असित देवल हे यांच्यापेक्षा निराळे आहेत. हरे कृष्ण. हा हा, तर श्रील प्रभुपादजी भगवद्गीतेतल्या कोणत्या श्लोकाचा रेफरन्स देत आहेत प्रभूजीच माताजीच? कोणी सांगेल का? हरे कृष्ण प्रभूजी. 10व्या अध्यायातला जो परम ब्रह्म परम धाम पवित्रम परम भवान हा, पुरुषम शाश्वतम दिव्यम आदिदेवम अजम अजो. हा हा, असितो देवलो व्यास स्वयं चैव ब्रवीषी मे. की एकदा आपण तो श्लोक पाहू सगळ्यांना म्हणण्यासाठी. दहावा अध्याय आपण पाहतो की चतुश्लोकी भगवद्गीता ज्यावेळेस भगवंतांनी अर्जुनाला सांगितली, श्लोक क्रमांक 8, 9, 10 आणि 11 उघडत नाहीये. तर त्या चतुश्लोकी भगवद्गीतेनंतर अर्जुनाने
भगवंतांचं पूर्ण पुरुषोत्तम जे रूप आहे, स्तर आहे, तो मान्य केला आणि तिथे अर्जुन सांगतात, की कृपया आपण श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करा. अर्जुन उवाच अर्जुन अर्जुन उवाच उवाच परं ब्रह्म परं धाम परं परं ब्रह्म ब्रह्म परं परं धाम धाम पवित्रं परमं भवान् पवित्रं पवित्रं परमं परमं भवान् पुरुषं शाश्वतं दिव्यम् पुरुषं पुरुषं शाश्वतं शाश्वतं दिव्यम् दिव्यम् आदिदेवम् अजं विभुम् आदिदेवम् आदिदेवम् अजं अजं विभुम् विभुम् आहुस्त्वां ऋषयः सर्वे आयुष्यान् आयुष्यान् ऋषयः सर्वे सर्वे देवर्षिर्नारदस्तथा देवर्षीनारदास्तथा देवर्षीर्नारदस्तथा असितो देवलो व्यासः असितो असितो देवलो देवलो व्यास व्यासः स्वयं चैव ब्रवीषि मे. स्वयं स्वयं चैव चैव ब्रवीषि मे. ब्रवीषि मे ते इथं अर्जुन भगवंतांना म्हणतात, की तुम्ही परम ब्रह्म, परम धाम आणि सर्वात पवित्र असे व्यक्ती आहात, पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहात आणि पुरुषम शाश्वतम दिव्यम, आपण दिव्य शाश्वत व्यक्ती आहात, आदिदेव देवांचेही स्त्रोत आहात, अजम विभूम. अजम म्हणजे वन हू हॅज नॉट टेकन एनी बर्थ, ज्यांनी की कोणता जन्म घेतलेला नाही, ते सुरुवातीपासून अस्तित्वात आहेत, विभूम असे महान भगवंत आहेत. आणि अर्जुन म्हणतात, की जगाला हे वाटायला नको, की मी आपला मित्र आहे आणि या मित्रत्वाच्या खातीर मी आपली ही प्रशंसा करत आहे. तर महान जे ऋषीमुनी आहेत, जसं की देवर्षी नारद, जसं की असित, देवल, व्यासदेव यांनी पण ह्या मुद्द्याची पुष्टी केलेली आहे, की भगवंत कृष्ण हे कशा प्रकारे पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत. तर त्याचा रेफरन्स आपण पाहत आहोत, की श्रील प्रभुपादजी इथे देत आहेत, की श्रीकृष्ण हे सर्वश्रेष्ठ पुरुषोत्तम भगवान आहेत. हे जाणलेल्या अर्जुनाने ज्या अधिकारी व्यक्तींचे नाव दिले, त्यात असित यांचा पण समावेश आहे. आणि पांडवांचे जे कुलगुरू होते, मागच्या वेळेस आपण पाहिलेलं, की कशाप्रकारे नेहमी पांडव हे अशा प्रकारच्या पुरोहितांच्या सल्ला घेऊन त्यांच्या आदेशाने आपले दैनंदिन कार्य वगैरे पण पार पाडायचे. तर अशा धौम्य मुनींचे ते मोठे भाऊ होते, देवल. पुढे गौतम माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभुजी. गौतम ब्रह्मांडातील श्रेष्ठ सप्तर्षींपैकी एक, शरद्वान गौतम हा यांच्या पुत्रांपैकी एक. आजच्या ज्या गौतम गोत्रीय व्यक्ती आहेत त्या एक तर त्यांच्या वंशापैकी आहेत अथवा त्यांच्या शिष्य परंपरेतील आहेत. जे ब्राह्मण आपले गोत्र गौतम सांगतात त्यातील बहुतेक यांच्या वंशातील आहेत आणि जे क्षत्रिय आणि वैश्य गौतम गोत्र सांगतात ते यांच्या शिष्य परंपरेतील आहेत. स्वर्गराज इंद्राने भ्रष्ट केल्याने जिला पाषाणत्व प्राप्त झाले त्या अहिल्याचे हे पती. पुढे भगवान रामचंद्राच्या स्पर्शाने अहिल्या मुक्त झाली. कुरु युद्धातील एक वीर कृपाचार्य यांचे हे पितामह. हां. तर अशा वेगवेगळ्या जमलेल्या महान ऋषींपैकी एक सांगितलेले आहेत गौतम ऋषी. आणि हे सर्व ऋषीमुनी म्हणजे आपण ज्यावेळेस कोणत्या पवित्र तीर्थस्थानी वगैरे जातो, कोणती पूजा वगैरे अर्पण करतो, त्यावेळेस आपल्याला गोत्र विचारलं जातं. तर गोत्र म्हणजे आपली वंशावळ कोणत्या ऋषीमुनींपासून सुरुवात झालेली आहे. तर त्याच्यामध्ये विश्वामित्र, वसिष्ठ, जमदग्नी अशा प्रकारचे गोत्र पाहायला मिळतात. त्यांच्याच पैकी एक आहे ते गौतम ऋषी. तर गौतम ऋषींपासून आलेली जी वंशावळ आहे, त्याला गौतम गोत्र सांगितलं जातं. आणि यांच्याबद्दल एक कथा आहे, की कशाप्रकारे एकदा देवतांचा राजा इंद्र हा स्वतः गौतम ऋषी काही काळासाठी अंघोळ वगैरे करण्यासाठी नदीवर बाहेर गेलेले असताना गौतम ऋषींसारखंच शरीर आणि वेश धारण करून इंद्र स्वतः प्रवेश करतात त्यांच्या आश्रमामध्ये. आणि शास्त्र सांगतं, की गौतम ऋषींसारखा दिसत असला तरी अ, गौतम ऋषींची जी पत्नी असते अहल्या, तिला कोणत्याही पत्नीला स्वतःचा नवरा तर वागण्यावरून याच्यावरून कळतो. तर तिला कदाचित
असं कळालं पण असेल. पण एका विशिष्ट प्रकारच्या योजनेद्वारे अ, अहल्या आणि गौतम ऋषींच्या रूपामध्ये असणारा इंद्र यांचा संग झाला आणि गौतम ऋषी जे महान योगी होते, ते परतताना त्यांनी इंद्राला परत जाताना पाहिलं आणि त्यांच्या लक्षात आलं, की काय झालेलं आहे. तर त्यांनी इंद्राला शिक्षा दिली, की त्याचं जे पूर्ण शरीर आहे, ते डोळ्यांनी भरलेलं जावं. तर आपण कधी-कधी फोटो पाहिलेला आहे का प्रभुजीज, माताजीज आपण श्रीमद भागवतामध्ये किंवा कुठे दुसऱ्या ठिकाणी, की इंद्राच्या पूर्ण शरीरावर डोळे आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. हो तर प्रभू. तर तो शाप प्राप्त झाला होता गौतम ऋषींद्वारे आणि त्यांच्या पत्नीला त्यांनी एका अ, मोठ्या दगडाच्या खडकाच्या रूपामध्ये तिचं हे करून टाकलं, रूप करून टाकलं आणि तिला पण शाप प्राप्त झाला. परंतु हीच अहल्या नंतर प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्या चरण स्पर्शाने त्यांचा उद्धार झाला, अहल्या यांचा. तर सांगण्याची गोष्ट अशी, की अशा महान ऋषीमुनींद्वारे किंवा साधू संतांद्वारे कधी काही शिक्षा जरी प्राप्त झाली, तरी त्या शिक्षेचा शेवट हा त्या व्यक्तीच्या उद्धारामध्येच होतो. त्या व्यक्तीचं कधी पुन्हा अधःपतन पुढे होत नाही. जसे की आपण नारद मुनींच्या बाबतीत पण पाहतो, की कुबेराचे पुत्र नलकुबेर आणि मणिग्रीव यांना नारद मुनींनी शाप तर दिला, पण त्या शापाने जे त्यांनी अर्जुन वृक्षाचं रूप धारण केलं, त्याच्यामध्ये भगवंतांचं सर्व बाललीला त्यांना पाहायला मिळाल्या त्या झाडांच्या रूपामध्ये. आणि असं सांगितलं जातं, की नंद, यशोदा आणि रोहिणी यांच्यानंतर जास्तीत जास्त भगवंतांच्या बाल्यलीला कुणाला पाहायला मिळाल्या, तर ह्या नलकुबेर आणि मणिग्रीव यांना पाहायला मिळाल्या. नंद महाराजांच्या अ, अंगणामध्ये अर्जुनरूपी वृक्ष रूपामध्ये असल्यामुळे. तर आणि पुढे भगवंतांच्या द्वारे त्यांचा उद्धार पण झाला. तर अशा प्रकारे महान व्यक्तींचा शाप किंवा त्यांनी दिलेली शिक्षा हे पण व्यक्तींच्या उद्धाराचंच कारण ठरतं. जसं की पार्वतीने चित्रकेतू महाराजांसोबत काही गैरसमज झाल्याने त्यांना शाप दिला. असुर शरीरामध्ये जन्म झाला त्यांचा, अ, वृत्रासुर या रूपामध्ये. परंतु या वृत्रासुर रूपामध्ये जन्म प्राप्त केल्यानंतर पण त्यांची जी स्मृती होती भगवंतांच्या भक्तीबद्दलची, ती स्मृती विस्मृती झाली नाही, विसर नाही पडला त्याचा आणि भगवंतांना सुंदर प्रार्थना अर्पण केल्या त्यांनी त्या रूपामध्ये पण आणि पुढे ते भगवत धामामध्ये परतले. तर अशा प्रकारे भगवंतांच्या भक्तांचा, महान साधू संतांचा त्यांच्याकडून प्राप्त झालेली शिक्षा हे पण एका प्रकारे वरदानच असते. तर आपण शेवटचे इथे ऋषी पाहू, मैत्रेय ऋषी. हां, माताजी. हो प्रभू. मैत्रेय अतिप्राचीन काळातील एक थोर ऋषी, हे विदुरांचे आध्यात्मिक गुरु आणि एक अधिकारी धर्मसंपन्न व्यक्ती. यांनी धृतराष्ट्राला पांडवांशी चांगले संबंध ठेवण्याचा परामर्श दिला होता. दुर्योधनास तो पटला नाही, त्यामुळे त्यास त्यांनी श्राप दिला. हे व्यासदेवांना पटले होते व त्यांनी त्यांच्याशी धर्मचर्चा केली होती. हरे कृष्ण प्रभूचे धन्यवाद. हरे कृष्ण. तर आपण श्रीमद भागवतामध्ये वेगवेगळ्या श्रोत्यांचं आणि वक्त्यांचं संभाषण पाहतो. जसं की शुकदेव गोस्वामींचं आणि परीक्षित महाराजांचं संभाषण पाहतो. त्या संभाषणाचा संदर्भ दिला आहे सूत गोस्वामींद्वारा, ज्यावेळेस त्यांनी श्रीमद भागवतम सांगितलं नैमिष अरण्यामधल्या शौनकादी ऋषीमुनींना. आणि शुकदेव गोस्वामींनी संदर्भ दिला आहे श्रीमद भागवतामध्ये मैत्रेय ऋषी आणि विदुर यांच्या संभाषणाचा. म्हणजे श्रीमद भागवतम हे वेगवेगळ्या व्यक्तींमधलं जे कन्व्हर्सेशन, जो वार्तालाप आहे, प्रश्न आणि उत्तर आहे, त्याचा रेफरन्स एका वक्त्यांनी दुसऱ्या वक्त्यांनी केलेल्या संभाषणाचा रेफरन्सला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, संदर्भ. तर शुकदेव गोस्वामींनी मैत्रेय ऋषी आणि विदुर यांच्या संभाषणाचा संदर्भ परीक्षित महाराजांना दिला आणि सूत गोस्वामींनी शुकदेव गोस्वामी आणि परीक्षित महाराज यांच्या संभाषणाचा संदर्भ शौनकादी ऋषीमुनींना दिला. तर ह्या मैत्रेय मुनींना ज्ञान कसं प्राप्त झालं,
असं सांगितलं जातं की सुरुवातीपासून मैत्रेय मुनी किंवा मैत्रेय ऋषी हे भक्ती मार्गावरील सर्वश्रेष्ठ स्तरावर नव्हते. ते एक ज्ञान मार्गावरील एक व्यक्ती होते. परंतु भगवंत ह्या भौतिक जगातील आपल्या लीला संपवून जाताना ज्यावेळेस त्यांनी उद्धवाला उद्धव गीता सांगितली. प्रभास क्षेत्र प्रभास क्षेत्र या ठिकाणी त्यांनी आपल्या लीला संपवल्या. त्याच्या अगोदर त्यांनी उद्धवाला उद्धव गीता सांगितली आणि भगवंतांची इच्छा होती त्यांनी या भौतिक जगातील लीला संपवण्याच्या आधी त्यांचे जे महान भक्त आहेत विदुर त्यांना पण भेटण्याची. परंतु विदुर त्यावेळेला कुरुक्षेत्राच्या युद्धाच्या अगोदर ज्यावेळेस दुर्योधनाने त्यांचा अपमान करून त्यांना घराबाहेर काढलं त्यांच्या महालाच्या, तर विदुर वेगवेगळ्या पवित्र तीर्थस्थळास भेटण्यासाठी त्यांनी पूर्ण भारतामध्ये यात्रा भ्रमण केलं आणि भगवंतांच्या या भौतिक जगातून जाण्याच्या वेळेला ते तिथे उपस्थित नव्हते. तर भगवंतांनी उद्धवाजवळ ही जिम्मेदारी ठेवलेली की भगवंतांचा जो जे काही मेसेजला आपण काय म्हणतो, उपदेश, भगवंतांनी दिलेला जो काही उपदेश आहे, संदेश, निरोप, भगवंतांनी दिलेला जो काही संदेश आणि उपदेश आहे विदुर महर्षींना देण्यासाठी भगवंतांनी उद्धव यांना सांगितलेलं. परंतु मैत्रेय महर्षी पण त्या ठिकाणी उपस्थित होते ज्यावेळेस भगवंतांनी हा उपदेश, हा संदेश उद्धव गीता उद्धवांना दिली. तर मैत्रेय महर्षींनी ते ऐकल्यानंतर, कारण ते वयाने मोठे होते, उद्धव यांनी विदुर यांना मैत्रेयांकडून श्रीमद भागवताचा उपदेश प्राप्त करण्यासाठी सांगितलं. आणि त्यानंतर विदुर आणि मैत्रेय महर्षी या दोघांमधला संवाद सुरू होतो. 3ऱ्या अध्यायामध्ये जवळपास अराउंड 3ऱ्या स्कंदामध्ये 5व्या अध्यायापासून मैत्रेय महर्षी आणि विदुर यांचा संवाद सुरू झालेला आपल्याला दिसतो. तर पूर्ण श्रीमद भागवतम राहिलेलं जे आहे ते मैत्रेय महर्षी आणि विदुर यांच्यामधला संवाद आहे 3ऱ्या स्कंदापासून. तर कुणाला काही प्रश्न आहे का या सर्व ऋषी मुनींवर? प्रभूजीज, माताजीज, हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हा माताजी. प्रभूजी, माझा प्रश्न असा होता की पूर्वी जे आहे श्राप जे दिले जायचे ते सुद्धा भगवंतांची भक्ती कुठे ना कुठे वाढण्यासाठी एक वरदानच असायचं ना? जर तो शाप देणारा व्यक्ती भक्तीच्या त्या स्तरावर असेल तर. कोणत्याही अंडू पांडू व्यक्तीने दिलेला शाप, जसं की शृंगीचा शाप तसा नव्हता. भागवतम सांगतं की शृंगीच्या शापाने काय परिणाम झाला, की ब्राह्मण आणि बाकीचे वर्णाश्रम व्यवस्थेतील बाकीचे सर्व विभागातील लोक यांचं पण अधपतन सुरू झालं. परंतु जर तो व्यक्ती भक्तीमध्ये त्या स्तरावर असेल तर त्यांचा शाप पण निश्चित उद्धाराचं कारण ठरेल. हरे प्रभूजी, धन्यवाद. हरे कृष्ण, हरे कृष्ण. निश्चित आपण म्हणू शकतो की शृंगीने दिलेला शाप पण भगवंतांच्या योजनेचा भाग होता. पण भगवंतांच्या योजनेमध्ये 2 प्रकारच्या असतात गोष्टी, की चांगल्या कार्यासाठीच हे बनणं, भगवंतांच्या हातातलं साधन बनणं, आणि चुकीच्या कार्यांसाठी, जसं परीक्षित महाराजांसारख्या महान भक्तांच्या प्रती अशा प्रकारचा अपराध करणं, त्यांना मृत्यूदंड प्रदान करून, हे काही चांगली गोष्ट नाहीये. परीक्षित महाराजांचा उद्धार झाला, पण शृंगी आणि पूर्ण वर्णाश्रम व्यवस्थेचं अधपतन झालं त्याच्यामध्ये. हरे कृष्ण. अजून काही प्रश्न आहे का कुणाचा? हरे कृष्ण प्रभूजी. हा प्रभूजी, हरे कृष्ण. उद्धव गीता मध्ये नेमकं कशाचा संदर्भ आहे? हा, तर जसं भगवंतांनी अर्जुनाला भगवद्गीता सांगितली, त्याचप्रमाणे श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंदामध्ये उद्धव गीतेचा उल्लेख येतो आणि त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टींवर चर्चा आहे. भक्ती मार्गाच्या, ज्याच्यामध्ये भगवंतांनी सांगितलंय की कशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्तींना आपण त्यांच्याशी आदान प्रदान करायला पाहिजे, भक्तांचं स्थान काय आहे, भक्त यांचा आदर सन्मान हा भगवंत कसं स्वतःच्या आदर सन्मानापेक्षा अधिक प्रमाणामध्ये श्रेष्ठ समजतात. तर ह्या हे काही
मुद्दे आहेत, अशा प्रकारचे बरेच मुद्दे त्याच्यामध्ये आहेत प्रभूजी. अच्छा. हरे कृष्ण. ठीक आहे. तर श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंदामध्ये विस्तृत प्रकारे त्याचं वर्णन होतं. हो. ठीक आहे. हरे हरे कृष्ण. तर त्यासाठी वेगळी उद्धव गीता म्हणून पुस्तक आहे, पण ते पण अभ्यास करायची गरज नाही. आधी भागवतम व्यवस्थित पूर्ण करणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये हे सर्व आहे. हरे कृष्ण. अजून कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीस, माताजीस? ठीक आहे, आपण पुढे जाऊ. श्लोक क्रमांक 11. अन्ये च देवर्षि ब्रह्मर्षि वर्या अन्ये च अन्ये च देवर्षि देवर्षि ब्रह्मर्षि ब्रह्मर्षि वर्या वर्या राजर्षि वर्या अरुणादयश्च राजर्षि राजर्षि वर्या अन्दार्यश्च अरुणादयश्च नानार्षेय प्रवरान् समेतान् नानार्षये प्रवनारसमेता नानार्षेय प्रवरान् समेतान् नानार्षये प्रवनारसमेता अभ्यर्च्य राजा शिरसा वन्दे अभ्यर्च राजा शिरसा वन्दे शिरसा वन्दे. हरे कृष्ण. क्षितिजा माताजी. हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. विविध कुलातील देवर्षी, राजर्षी आणि अरुणादय इत्यादी श्रेणीतील अनेक श्रेष्ठ राजर्षी तेथे आले होते. त्या सम्राट परीक्षितांना भेटण्यासाठी ते तेथे आले असता परीक्षितांनीही आपले मस्तक भूमीला टेकवून त्यांचे योग्य प्रकारे स्वागत केले. तात्पर्य: श्रेष्ठ व्यक्तींविषयी आदर दाखवण्यासाठी भूमीपर्यंत मस्तक नमवून वंदन करण्याची प्रथा हा एक उत्तम शिष्टाचार आहे. त्यामुळे त्या व्यक्तीस अंतःकरणापासून संतोष होतो. एखादा गंभीर अपराधी सुद्धा यामुळे क्षमा प्राप्त करू शकेल. परीक्षित महाराजांना तर सर्व राजांनी आणि ऋषींनी सन्मानित केले होते, तरीही त्यांनी या थोर महाभागांचे नम्र शिष्टाचाराने स्वागत केले. हेतू हा की आपल्या अपराधाची क्षमा व्हावी. आयुष्याच्या अंतिम अवस्थेत सामान्यतः प्रत्येक संवेदनशील मनुष्य अशा विनम्रतेचा अंगीकार करतो, कारण मृत्यूपूर्वी त्याला अपराधांविषयी क्षमा हवी असते. परीक्षितांनी या प्रकारे भगवंतांकडे परत जाण्याच्या वेळी सर्वांच्या सदिच्छांची याचना केली. हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. तर इथे आपण बघतो की परीक्षित महाराज कशा प्रकारे सर्व तिथे एकत्र जमलेल्या ऋषीमुनींना आपला आदर प्रणाम अर्पण करत आहेत, भूमीला मस्तक टेकवून, डोकं टेकवून. तर जसं आपण आजच्या जगामध्ये पण पाहतो की एखाद्या देशाच्या प्रतिनिधीला, जसं की अम्बॅसेडर असतात, काउन्सिल असतात एखाद्या देशाचे, त्यांच्या प्रतिनिधीच्या रूपामध्ये दुसऱ्या देशामध्ये वास करत असतात. तर अशा देशाच्या प्रतिनिधींना पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये मान सन्मान दिला जातो, सुरक्षा प्रदान केली जाते आणि बऱ्याच देशांचे जे सामान्य लोकांसाठी जे कायदे असतात, त्या कायद्यांमधून पण हे जे देशाचे, वेगळ्या देशांचे जे प्रतिनिधी असतात ते एक्झेम्प्ट, म्हणजे त्यांना हे कायदे माफ असतात. कशामुळे? त्या देशाच्या प्रती आदर सत्कार प्रदान करण्यासाठी त्या देशाला. आणि अशा प्रकारे त्या देशाच्या प्रतिनिधीला जर काही चुकीची वागणूक दिली गेली, अपमान केला गेला, तर तो अपमान त्या व्यक्तीकरता गृहीत धरला जात नाही, तो अपमान गृहीत धरला जातो त्या देशाकरता. की जसं की समजा भारताचे जे अम्बॅसेडर आहेत, प्रतिनिधी आहेत देशाचे, कोणत्या विशिष्ट देशामध्ये, दुसऱ्या देशामध्ये, जर त्या देशाच्या प्रतिनिधीला चुकीच्या प्रकारची वागणूक दिली गेली, तर तो अपमान त्या व्यक्तीसाठी नाही गृहीत धरता, भारतासाठी गृहीत धरला जातो. त्याच प्रकारे भगवंतांच्या भक्तांबद्दल असं सांगितलं जातं की ज्या प्रकारे आपण भगवत भक्तांशी आदान प्रदान करतो, ज्या प्रकारे आपण त्या भगवत भक्तांना आदर सत्काराने त्यांच्याशी आदान प्रदान करतो, त्याच प्रकारे तो आदर आपण भगवंतांना प्रत्यक्षात अर्पण करत आहोत. आणि जर आपण भगवंतांच्या भक्तांशी चुकीच्या पद्धतीने वागत असू, उद्धट पद्धतीने वागत असू, तर तो उद्धटपणा हा केवळ त्या भक्तांच्या प्रती राहत नाही, तर आपल्यातून होणारा तो अपराध
प्रत्यक्ष भगवंतांच्या प्रती तो अपराध ठरतो. त्याच्यामुळे असं सांगितलं जातं की भगवंतांना जर आपल्याला प्रसन्न करायचं आहे, सर्वात सोपं आणि सरळ मार्ग म्हणजे भगवंतांचे जे भक्त आहेत त्यांना प्रसन्न करणं, त्यांच्याशी व्यवस्थित आदराने वागणं, आदान-प्रदान करणं आणि त्याच प्रकारे आपण भगवंतांची पण आदान-प्रदान करत असतो. आणि वेगवेगळ्या धर्मग्रंथांमध्ये जसं की बायबलमध्ये पण असं सांगितलं गेलेलं आहे, की जर आपण भगवंतांच्या एखाद्या भक्ताच्या प्रती अपराध करत असू आणि तो अपराध केल्यानंतर भगवंतांना एखादं छान पक्वान्न कोणतं अर्पण करत असू भोग म्हणून, तर भगवंत ते काही स्वीकारणार नाहीत. तर अशा प्रकारे जर आपल्या हातून अपराध झाला असेल, तर भगवंतांना काही अर्पण करण्याच्या अगोदर आपण त्या भक्तांच्या जवळ जायला पाहिजे आणि त्यांना क्षमा याचना मागायला पाहिजे आणि त्यांनी जर माफ केलं, तरच भगवंत आपला कोणताही ऑफरिंग आपल्याकडून अर्पण होणारा कोणताही भोग स्वीकारतील. परंतु स्वतःच्या भक्तांच्या प्रती दुर्व्यवहार सहन करून भगवंत स्वतः आपल्याकडून कोणताच भोग स्वीकार करू शकत नाहीत. आणि भागवतामध्ये सांगितलंय, की भगवंतांच्या भक्त हे भगवंतांच्या नेहमी कुठे समर्पित असतात प्रभुजीच माताजीच? भगवंतांच्या चंद्रकमलांवर. चरण कमळी समर्पित असतात. तर एखादा व्यक्ती जर उन्हामध्ये चाललेला आहे आणि त्याच्या डोक्यावर काही झाकलेलं नाहीये समजा आणि पायात पण चप्पल वगैरे काही खडावा काही नाहीये. तर कुठे जास्त त्रास होईल त्या व्यक्तीला? प्रभुजीच माताजीच उन्हामुळे पायांना त्रास होईल जास्त का डोक्यावर जास्त त्रास होईल? पायाला जास्त त्रास. पायांना जास्त त्रास होईल. जर जमीन गरम असेल, डांबरी रस्ता किंवा फरशी वगैरे असेल तर बापरे! एक पाय पण टाकता येणार नाही, इतका तापलेला असतो तो. तर एखाद्या व्यक्तीला उन्हामध्ये चालायला सांगितलं अनवाणी आणि डोक्यावर काही न घेता, तर पायांना जास्त त्रास होईल डोक्यापेक्षा. त्याच प्रकारे भक्त हे त्यांच्या चरणकमळांचं आश्रय घेत असल्यामुळे भक्तांच्या प्रती अपराध हे भगवंतांच्या पायाला पोळण्यासारखं आहे. तर भगवंत स्वतःच्या प्रती अपराध एखाद्या वेळेला सहन करू शकतील, परंतु त्यांच्या भक्तांच्या प्रती झालेली गैरवर्तणूक, अपराध हे भगवंतांना बिलकुल आवडत नाही. त्याच्यामुळे इथं आपण पाहतो, की परीक्षित महाराज हे की पूर्ण जगाचे सार्वभौम राजा होते आणि त्या पृथ्वीवरील सर्व सर्व व्यक्ती हे त्यांना आदर सन्मान अर्पण करायचे. सार्वभौम राजाच्या रूपामध्ये राजर्षी होते ते, भगवंतांचे महान भक्त होते. पण असे परीक्षित महाराज त्यांनी सर्व ऋषीमुनींचा सन्मान कसा केलेला आहे? जमिनीला आपलं मस्तक टेकवून केलेलं आहे. तर भगवद्गीतेत पण आपण पाहतो, की भक्तांच्या महान गुणांविषयी भगवंत ज्यावेळेस सांगतात, त्यावेळेस सर्वात पहिल्या काही गुणांमध्ये एका गुणाचा महत्त्वाच्या गुणाचा समावेश असतो. तो म्हणजे ह्युमिलिटी, नम्रता. आणि नम्रता जर नसेल, तर आपला कोणतंच ऑफरिंग आपल्या भगवंतांप्रती अर्पण केलेली कोणतीच गोष्ट स्वीकारण्यासाठी भगवंत उत्सुक राहू शकत नाही, जर ही नम्रता नसेल त्या व्यक्तीमध्ये. तर परीक्षित महाराजांच्या बाबतीमध्ये आपण बघतो, की एका महान भक्तांनी कसं राहायला पाहिजे, वागायला पाहिजे, की सर्व ऋषीमुनींचं ते स्वागत करत आहेत आणि विनम्रतेने त्यांना आपला आदर सन्मान प्रदान करत आहेत. आणि विशेषतः श्रील प्रभुपादजी सांगतात, की मृत्यूच्या वेळी आपल्या कृतीतून जाणत्या अवस्थेमध्ये किंवा न जाणत्या अवस्थेमध्ये इतरांविषयी जे काही अपराध झालेत, त्यांच्याविषयी आपण निश्चित क्षमा याचना करायला पाहिजे. तरच भगवंत आपल्याला स्वीकार करतील. कुणाला काही प्रश्न आहे का प्रभुजीज माताजीज या मुद्द्यावर? हरे कृष्ण. ठीक आहे, आपण पुढे जाऊ. खूप सारे उदाहरणं आहेत शास्त्रामध्ये, की जिथे की वेगवेगळ्या प्रकारच्या भक्तांच्या प्रती अपराध केल्याने, चुकीची वागणूक दिल्याने बऱ्याच महान व्यक्तींचं पण अधःपतन झालेलं आहे. की जसं की आपण एखाद 2 उदाहरणं पाहण्याचा प्रयत्न करू. अ, चैतन्य चरितामृतमध्ये उदाहरण येतं. श्रीवास ठाकूर हे चैतन्य महाप्रभूंच्या
महान भक्तांपैकी एक, जे की आपण पंचतत्व मंत्र म्हणतो, श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद, श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदी गौर भक्तवृंद. हे असं सांगितलं जातं की साक्षात नारद मुनी हे चैतन्य लीलेमध्ये श्रीवास ठाकूर यांच्या रूपामध्ये अवतरले. तर अशा श्रीवास ठाकूर यांच्या घरामध्ये चैतन्य महाप्रभूंचं कीर्तन होत असे रात्री, आणि पूर्ण रात्रभर हे कीर्तन चालायचं. परंतु याच्यामध्ये फक्त जे आतमधल्या गुटातले जे भगवंतांचे जे सहचारी आहेत, जे भक्त आहेत, त्यांनाच प्रवेश होता. कोणत्याही भौतिकवादी व्यक्तीचा त्या ठिकाणी प्रवेश हा चैतन्य महाप्रभूंना म्हणजे त्यांना नकोसा होता. तर अशा प्रकारचे काही ब्राह्मण नवद्वीपमध्ये होते, ज्यांना की खूप ईर्ष्या वाटायची, खूप द्वेष आणि राग वाटायचा श्रीवास ठाकूर आणि बाकीच्या भक्तांच्या प्रती, की हे स्वतः चैतन्य महाप्रभूंच्या कीर्तनामध्ये उपस्थित आहेत, परंतु आम्ही एवढे श्रेष्ठ, जाणकार, ज्ञानवान असे ब्राह्मण असून आम्हाला का प्रवेश नाहीये. तर अशाच एका ईर्ष्याळू ब्राह्मण, ज्यांचं नाव होतं गोपाल चापल, त्यांनी एके दिवशी श्रीवास ठाकूर यांचं घर दरवाजा बंद असताना आणि आतमध्ये कीर्तन सुरू असताना रात्रीच्या अंधारामध्ये त्यांच्या घरासमोर जाऊन काली पूजेसाठी लागणारे वेगवेगळे सामान, आणि कालीपूजा ही तमोगुणामध्ये करतात, तर त्यासाठी मांस वगैरे इत्यादी गोष्टी, दारू वगैरे इत्यादी गोष्टी, अशा प्रकारचे साधनं आणून रस्त्यावर ठेवले त्यांच्या घरासमोर श्रीवास ठाकूर यांच्या, जेणेकरून लोकांना असं वाटावं की हे कालीची पूजा करत आहेत आणि त्यासाठी लागणारी सामग्री त्यांच्या घरामध्ये आहे. तर सकाळी श्रीवास ठाकूर यांनी ज्यावेळेस दरवाजा उघडला आणि ही सारी सामग्री पाहिली, श्रीवास ठाकूर रागावले बिलकुल नाहीत, आणि ते एवढे नम्र होते की त्यांनी लोकांना बोलवलं आणि म्हटले, बघा बघा, तुम्हाला वाटत आहे की मी महान भक्त आहे आणि घरामध्ये कीर्तन सुरू आहे, पण हे सगळं मी काय करत आहे, कालीपूजा वगैरे. परंतु लोकांचा त्यांच्यावर इतका विश्वास होता की लोकांना कळालं की कोणीतरी हा खोडसाळपणा केलेला आहे, त्यांची कीर्ती नष्ट होण्यासाठी, अपकीर्ती होण्यासाठी. आणि लोकांनी ती जागा लगेच स्वच्छ वगैरे केली त्यांच्या घराच्या समोरील. परंतु गोपाल चप्पल, ज्यांनी हा अपराध केला होता श्रीवास ठाकूर यांच्याबद्दल, त्यांना चैतन्य महाप्रभूंनी खूप गंभीर शिक्षा प्रदान केली. त्यांना लिप्रसी, जो की आधीच्या काळामध्ये खूप भयानक रोग असायचा, कुष्ठरोग, हा प्राप्त झाला. आणि नंतर अशा कुष्ठरोगाच्या अवस्थेमध्ये त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे जे त्यांचे अवयव असतात, नाक वगैरे, ते झडायला सुरुवात होती, बोटं वगैरे झडायला सुरुवात होती, आणि चेहरा, अंग हे खूप विद्रूप होऊन जातं. तर असे गोपाल चप्पल श्री चैतन्य महाप्रभूंना माफी मागण्यासाठी ज्यावेळेस त्यांच्या समोर आले, चैतन्य महाप्रभूंनी स्पष्ट नकार दिला आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला जर माफी पाहिजे तर त्या श्रीवास ठाकूर यांची माफी मागा, ज्यांच्या प्रती तुम्ही हा महान मोठा अपराध केलाय. आणि गोपाल चप्पल हे श्रीवास ठाकूर यांना शरण गेले, आणि श्रीवास ठाकूर, भक्त तर खूप नम्र असतात, ते म्हणाले की नाही नाही, तुमचं काहीच चूक नव्हतं, होत राहतं असं काही नाही. तर श्रीवास ठाकूर यांनी त्यांना माफ केल्यानंतर मग चैतन्य महाप्रभूंनी त्यांना त्या रोगातून सुटका दिली. तर सांगण्याची गोष्ट अशी की भगवंत स्वतःच्या प्रती अपराध सहन करू शकतात, परंतु त्यांच्या भक्तांच्या प्रती केली गेलेली गैरवर्तणूक भगवंतांना बिलकुल सहन होत नाही. आणि आपण एक छोटस वैष्णव गीताचा एक भाग पाहू. एक मिनिट. तर एक वैष्णव गीत आहे, ए बारो करुणा करो वैष्णव गोसाय. तर याच्यामध्ये एक ओळ खूप सुंदर आहे. याच्यात लिहिलेलं आहे, हरिस्थाने अपराधे तारे हरी नाम, तोमस्थाने अपराधे नाही परित्राण. तर नरोत्तमदास ठाकूर या वैष्णव गीतामध्ये सांगतात की हरिस्थाने अपराधे तारे हरिनाम, म्हणजे भगवंतांच्या प्रती जर काही अपराध झाला
तरी हरिनामाचा उपयोग करून हरिनाम सतत जपून आपण जप करून आपण त्याचा भगवंतांकडून माफीची याचना करू शकतो. हरिनामाद्वारे आपण वाचू शकतो. परंतु तोमस्थाने म्हणजे वैष्णवांच्या प्रती हे गीत अर्पण केलेलं आहे. तर वैष्णवांच्या प्रती ज्यावेळेस अपराध होतो, नाही परित्राण, त्याच्यातून सुटका नाही. भगवंत पण अशा व्यक्तीला स्वतः सुटका करत नाहीत, जर कोणी भगवंतांच्या भक्तांबद्दल अपराध केलाय तर. तर आपण परीक्षित महाराजांच्या उदाहरणामधून पाहतो, की कशाप्रकारे सर्व ऋषीमुनी जे काही जमलेले होते कृतज्ञता व्यक्त करत आहेत आणि सर्वांना नम्रतेने माफी पण मागत आहेत, की चुकून कळत नकळत काही चुकीच्या प्रकारची वागणूक अगोदर आपल्याला दिली गेली असल्यास आपण कृपया मला माफ करा. कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीज माताजीज? हरे कृष्ण. ठीक आहे, आपण पुढे जाऊ. श्लोक क्रमांक 12. सुखोपविष्टेष्वततेषु भूयः सुखोपविष्टेष्वत तेषु मुहाय कृत प्रणाम स्वचिकीर्षितं यत् कृत कृत प्रणाम चिकित्सित यत विज्ञापयामास विविक्तचेता विज्ञापयामास विविच्येता उपस्थितोऽग्रेऽभिगृहीतपाणिः उपस्थितो गृहे गृहीतपाणि. पाणी. कुणाला वाचायचंय का प्रभूजीज माताजीज? हरे कृष्ण. हरे कृष्ण. मी वाचू प्रभुजी? हा, सुषमा माताजी तुम्ही हे वाचा. योजना माताजी तुम्ही पुढचं वाचा नंतर. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभू. हरे कृष्ण. सर्व ऋषीमुनी आसनावर सुखाने विराजमान झाल्यानंतर परीक्षितांनी त्या सर्वांना प्रणाम केला आणि त्यांच्या समोर उभे राहून नम्रपणे हात जोडून त्यांनी आपले आमरण उपोषण करण्याचे मनोगत त्यांच्या पुढे व्यक्त केले. तात्पर्य पण वाचायचं प्रभूजी? हा. तात्पर्य: गंगेच्या तटावर आमरण प्रायोपवेशन करण्याचा निश्चय राजाने आधीच केला होता. तथापि या अधिकारी व्यक्तींचे त्या संबंधी काय मत आहे ते जाणून घेण्यासाठी त्याने आपला विचार त्यांच्या पुढे नम्रपणे प्रकट केला. एखादा निर्णय कितीही महत्वाचा असला तरी तो निर्णय अधिकारी व्यक्तींकडून मान्य व्हावा लागतो. त्यामुळेच त्या निर्णयाला पूर्णत्व येते. यावरून असेही दिसते की त्यावेळी पृथ्वीवर राज्य करणारे राजे अनुत्तरदायी हुकुमशहा नव्हते. ते साधू संतांच्या आज्ञांचे पालन अतिशय प्रामाणिकपणे व काटेकोरपणे करीत असत. एक प्रामाणिक राजा या नात्याने परीक्षितांनी आपल्या शेवटच्या दिवसात सुद्धा अधिकारी व्यक्तींचा परामर्श घेण्याचा नियम पूर्णपणे पाळला. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. धन्यवाद माताजी. तर इथे आपण पाहतो, सांगितलेलं आहे की कोणताही व्यक्ती भक्ती मार्गाचं पालन करणारा त्याच्या जीवनामधले जे सर्व मुख्य निर्णय आहेत ते वरिष्ठ भक्तांच्याकडून आपण रिव्ह्यू करून त्यांच्याकडून तपासून घेतले पाहिजे आणि त्यांच्या परवानगीने त्यांच्या आशीर्वादाने ज्यावेळेस आपण अशा प्रकारचे निर्णय आपल्या जीवनामध्ये स्वीकारतो त्यावेळेस त्या केवळ महान भक्तांचा आशीर्वाद आपल्यासोबत नसतो, तर त्या महान भक्तांच्या द्वारे साक्षात भगवंतांचा आशीर्वाद आणि भगवंतांची जे सर्व शक्ती आहे ती आपल्या सोबत राहते अशा कार्यांना पूर्ण करण्यासाठी. त्याच्यामुळे खूप खूप महत्त्वाचं आहे की आपल्या जीवनातले महत्त्वाचे निर्णय, महत्त्वाच्या गोष्टींवर आपण परामर्श घ्यायला पाहिजे महान भक्तांकडून. आणि खूप साऱ्या भक्तांचे उदाहरण आपल्याला पाहायला मिळेल, की जसं की परीक्षित महाराज. इथे किती महत्त्वाचा काळ आहे, जीवनातले शेवटचे 7 दिवस हातात आहेत आणि त्या 7 दिवसांमध्ये कोणता निर्णय त्यांनी घेतलेला आहे भगवंतांबद्दल ऐकण्याचा आणि 7 दिवस जे होते त्यांच्याकडे त्याच्यामध्ये आमरण उपोषण, उपवास करण्याचा, भगवंतांच्या बद्दल ऐकण्यामध्ये स्वतःला पूर्णपणे जोडण्याचं त्यांचं जे मनोगत होतं त्याविषयी त्यांनी त्या ऋषीमुनींना विचारलं आणि त्यांची परवानगी आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त केले.
आणि आपण खूप साऱ्या महान भक्तांचं उदाहरण दिले, जसं की पांडवांचं. प्रत्येक जो महत्त्वाचा निर्णय वगैरे होता, भगवंतांच्या परवानगीने, भगवंतांकडून रिव्ह्यू कडून आणि त्यांचे जे पुरोहित होते, धौम्य ऋषी, त्यांच्याकडून पण प्रत्येक निर्णय तपासून मगच ते त्याच्यावर कार्य करायचे. आणि कोणत्याही महान ऋषीमुनींबद्दल, कोणत्याही महान राजांबद्दल, भक्तांबद्दल आपल्याला हे पाहायला मिळेल. आपण पुढे जाऊ. आणि भागवतामध्ये काही उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतील, की अशा निर्णयाच्या अंमलबजावणीमध्ये पुढे काही त्या व्यक्तीकडून चूक जरी झाली, पुढे काही त्या व्यक्तीकडून कोणत्या चुकीच्या कार्यामुळे त्या व्यक्तीचं अधःपतन जरी झालं, तरी हा जर निर्णय महान भक्तांच्या परामर्शाने जर घेतलेला असेल, तर भगवंत स्वतः अशा व्यक्तीचं संरक्षण करतील, अधःपतन होण्यापासून त्याला वाचवून. जसं की आपण श्रीमद भागवताच्या 5व्या स्कंदामध्ये कथा येते प्रियव्रत महाराजांची, जे की खूप मोठ्या काळासाठी ब्रह्मचार्य व्रताचं पालन केलं होतं त्यांनी. परंतु नंतर त्यांना गृहस्थ जीवनामध्ये प्रवेश करण्यासाठी आज्ञा प्राप्त झाली त्यांच्या वडिलांकडून, म्हणजे ब्रह्माजींकडून. वडील नाही, पितामह ब्रह्माजींकडून त्यांना ही आज्ञा प्राप्त झाली. आणि नारद मुनी, जे की ब्रह्माजींचेच पुत्र आहेत, की त्यांचा असा उपदेश होता, की प्रियव्रत महाराजांनी ब्रह्मचारी व्रताचं पालन करावं पुढे पण. तर प्रियव्रत महाराजांनी आता ह्यांचं पालन करायचं का ब्रह्माजींचं पालन करायचं, कन्फ्यूज होते. मग त्या ठिकाणी भगवंत अवतरले आणि कशा प्रकारे ब्रह्माजींनी सांगितलेली गोष्ट आहे ती योग्य असल्याचं भगवंतांनी सांगितलं आणि सगळ्यांनी मान्य केलं. नारद मुनींनी पण मान्य केलं, की भगवंतांनी एकदा सांगितलंय त्याच्यामध्ये दुमत नाही. आणि पुढे असं सांगितलं जातं भागवतात, की गृहस्थ मार्गाचं पालन करताना, राज्य चालवताना त्या राजाला जे काही ऐश्वर्य प्राप्त होतं, ज्या काही सुविधा प्राप्त होतात, त्याच्यामध्ये प्रियव्रत महाराज काही काळापुरते भौतिक विषयांमध्ये अडकून बसले, राजा म्हणून प्राप्त होणाऱ्या. परंतु त्यांनी हा मार्ग स्वीकारला होता गृहस्थ जीवनाचा. कुणाच्या उपदेशावरून, कुणाच्या आज्ञेवरून? प्रभूजीज, माताजीज, कुणी सांगितलेलं प्रियव्रत महाराजांना? भगवंतांनी. भगवंतांनी कन्फर्म केलेलं, पण त्याच्या अगोदर सांगितलेलं ब्रह्माजींनी. तर ब्रह्माजींच्या, म्हणजे भगवंतांच्या अशा महान भक्तांच्या आज्ञेने, त्यांच्या परवानगीने त्यांनी एवढा मोठा जीवनामध्ये बदल केला होता, की इतक्या लाखो वर्षांची जी ब्रह्मचार्य व्रत होतं ते सोडून गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश केला होता. आणि अशा महान भक्तांच्या आज्ञेचं फळ म्हणून अशा अधःपतित अवस्थेत पण प्रियव्रत महाराज भगवंतांना विसरले नाहीत. आणि भगवंतांनी त्यांना त्या अधःपतित अवस्थेमधून पण बाहेर काढलं आणि नंतर त्यांचा उद्धार झाला आणि भक्तीमध्ये सर्वश्रेष्ठ गती त्यांनी प्राप्त केली. तर सांगण्याची गोष्ट अशी, की जर आपल्या पाठीमागे भगवंतांच्या महान भक्तांचे आशीर्वाद, त्यांची जर परवानगी असेल, तर तो आपल्यासाठी एक इन्शुरन्स, आपल्यासाठी एक संरक्षण पण आहे, की भगवत भक्तीमध्ये ते जी आज्ञा आहे, ती जी परवानगी आहे, ते आपलं अधःपतनापासून रक्षण करेल. कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीज, माताजीज, ह्या मुद्द्यावर? हरे कृष्ण. ठीक आहे. तर आपण श्लोक क्रमांक 13 पासून पुढच्या वेळेला बघूया प्रभूजीज, माताजीज. ठीक आहे. खूप खूप धन्यवाद. कुणाचा काही प्रश्न आहे बाकीचा काही मुद्द्यांवर? हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. प्रभूजी, माझा प्रश्न होता, की भक्ती रसामृत सिंधू मध्ये एक उल्लेख आला या गोष्टीचा, की निद्रा म्हणून भक्तीमध्ये निद्रा येणं हे एक गुण आहे. कारण की आपण बघतो निद्रा म्हणजे तमोगुण आहे. तर त्याच्यामध्ये असा एक उल्लेख, की जेव्हा माता यशोदाने विचार केला, की भगवंतांचे जे अंग आहे खूप कोमल आहे आणि आपण त्यांना दोरीने नाही बांधलं पाहिजे, तर त्या चिंतामध्ये त्यांना निद्रा आली. तर तो भाव आपण बघू शकतो का प्रभूजी? कधी कधी आपण नामजप करतो तर आपल्याला सुद्धा निद्रा येते. तर हा भाव आपण बोलू शकतो का त्या काळाकरता, त्या क्षणाकरता असा? हे बघा, की तुम्ही जे उदाहरण दिलं यशोदा माता, या भक्तीच्या साधारण स्तरावर नाहीये, या भक्तीच्या सर्वोच्च स्तरावर आहेत. या स्तरावर आहेत, की त्यांच्या
त्या दामोदर लीलेमध्ये ज्यावेळेस त्या हातामध्ये छडी घेऊन भगवंतांच्या मागे पळत होत्या, त्यावेळेस त्यांच्या डोक्यावरील फुलांनी पण असा विचार केला, की असे भगवंतांचे महान भक्त ज्यांना की घाबरून भगवंत स्वतः पळत आहेत, त्यांच्या डोक्यावर राहण्याची आमची पात्रता नाही आणि फुलं पण त्यांच्या वेणीतले खाली पडत होते, असं आचार्य वर्णन सांगतात. तर यशोदा मातांचा स्तर हा भक्तीमध्ये खूप उच्च आहे. तर भगवंत आपल्या योगमायेद्वारे अशा महान भक्तांच्या आदान-प्रदानामध्ये जे काही अनुकूल आहे, त्या आदान-प्रदानामध्ये ती गोष्ट योगमायेद्वारे अरेंज करतात, साधतात. परंतु एका साधका भक्तासाठी आपण खूप काळजी घेतली पाहिजे ह्या निद्रा देवीपासून सावध राहण्यासाठी आपण जप करत असताना वगैरे. का? कारण आपण अजून भक्तीच्या त्या स्तरावर नाहीयेत. आपण जर निद्रा देवीला एंटरटेन करायचं, स्वीकारायचं ठरवलं, तर निश्चितच आपला सकाळचा काळ कधी निघून जाईल हातातला आणि जप तसाच राहून जाईल हे कळणार पण नाही. तर हे जे वर्णन आहे मुख्यतः भक्ती मार्गावरील खूप श्रेष्ठ भक्तांसाठी आहे माताजी. जिथे की योगमाया स्वतः कार्य करते अशा भक्तांवर. जसं की अजून एक उदाहरण सांगतो, की ज्यावेळेस यशोदामाईने कृष्णाची ती जी लीला झाली, की ज्याच्यामध्ये बलरामजींनी आणि बाकीच्या गोपबालकांनी आरोप केला, की कृष्णाने माती खाल्लेली आहे आणि कृष्ण म्हणाले, की "नाही माता, मी माती नाही खाल्ली." तर यशोदा मातेने भगवंतांना तोंड उघडण्यासाठी सांगितलं. तर भागवत सांगतं, की त्यांचं लहान मुलाचं तोंड जेवढं असतं, उदाहरणार्थ आपण जर असं बोटाने अंगठ्याला पकडलं, तर जेवढा छोटा चंबू बनतो तेवढंच भगवंतांचं लहान तोंड होतं. परंतु त्या लहान तोंडाच्या आकारामध्ये पण यशोदा मातेला पूर्ण ब्रह्मांड दिसलं. आणि काही क्षणासाठी तिच्या मनामध्ये विचार आला, की माझा हा पुत्र, माझाच पुत्र एक पूर्ण जगाचा स्वामी आहे. आणि भगवंतांनी योगमाया शक्तीने लगेच त्यांना विस्मृती दिली, विसरून जाण्यास प्रवृत्त केलं, की त्यांचा जो पुत्र आहे तो पूर्ण ब्रह्मांडाचा स्वामी आहे. का? नाहीतर त्यांचं आईचं जे प्रेमाने आदान-प्रदान आहे मुलाच्या बाबतीमध्ये, ते होऊ शकलं नसतं. तर अशा प्रकारे यशोदा मातेचा भक्तीचा स्तर हा खूप महान स्तरावर आहे माताजी. वात्सल्य प्रेमामध्ये आहेत त्या. ठीक आहे हो का? हो प्रभूजी, निश्चितच प्रभूजी, की यशोदा माता व गोपिया वगैरे त्या सगळ्यांचा स्तर खूप वरती. पण आपल्याला जी निद्रा आहे ते तमोगुणाचं लक्षण बोलू लक्ष शकतो. हां. आणि आपण काही प्रयत्न करू शकतो. उदाहरणार्थ जे आपल्या हातात आहेत. रात्री तरी लवकर झोपण्याचा प्रयत्न करा आणि त्यानंतर ते सगळं जो प्रसाद आहे संध्याकाळचा तो पण लवकर घेण्याचा प्रयत्न करा. रात्रीच्या प्रसाद घेण्यामध्ये आणि आराम करण्यामध्ये थोडा कालावधी राहू द्या 2 तासाचा वगैरे. आणि हे सगळे प्रयत्न करून पण सकाळी जर जप करताना झोप येत असेल, तर अजून काही उपाय जसं की पाण्याने तोंड धुण्याचा प्रयत्न करा किंवा अशा ठिकाणी बसू नका जिथं की झोपण्याच्या गोष्टी, अंथरुणं वगैरे असतील, जिथे की आपल्याला झोपण्याचं सहज मन होईल. तर इतके सगळे उपाय करून पण जर झोप येत असेल, तर आपण समजू शकतो की कदाचित शरीर थकलेलं आहे, त्याला थोड्या आरामाची गरज आहे आणि फ्रेश झाल्यानंतर पुन्हा व्यवस्थित जप होईल. परंतु हे सगळे उपाययोजना न करता जर आपण निष्काळजीपणा करत असू, जसं की झोपलेल्या ठिकाणीच अंथरुणामध्ये जर जप करायला बसलो, तर निश्चित झोप येऊ शकते. तर ते तमोगुणाचं लक्षण आहे मग. ठीक हो आहे माताजी? प्रभूजी. हरे हो कृष्ण, प्रभू. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. अजून कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीज, माताजीज? ठीक आहे. खूप खूप धन्यवाद आपल्या सर्वांचा. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. कृष्ण हरे प्रभूजी. कृष्ण प्रभुजी. हरे धन्यवाद कृष्ण. हरे प्रभुजी. दंडवत कृष्ण, प्रणाम. सादर प्रणाम प्रभूजी. हरे हरे कृष्ण. कृष्ण दंडवत प्रभूजी, हरे सादर कृष्ण.